जगातलं स्वर्गीय राज्य महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. परत रिपीट करतो, लक्ष देऊन ऐका, की त्या येशूला त्या स्वर्गातील जे राज्य आहे, जिथे वैभव आहे, जे सौंदर्य पेक्षा या जगातलं सौंदर्य आणि वैभव हे प्रिय असं आहे. यासाठी जेव्हा आपण त्याच्याकडे जात आहोत तेव्हा प्रभूमध्ये आपण ही बाब जाणून घ्यायला पाहिजे की देवाला आमच्या जीवनामध्ये स्वर्ग निर्माण करायचा. प्रेज द लॉर्ड. कारण की जिथे येशू आहे तिथे शांती आहे, कारण की त्यांनी आता सांगितलंय की माझ्याकडे या. येशू आहे तिथे वैभव आहे, येशू आहे तिथे विजय आहे, येशू आहे तिथे जीवन आहे, आणि येशू आहे तिथे आम्हासाठी विशेष अधिकार देखील आहे. प्रेज द लॉर्ड. हे फार महत्व, अधिकार आम्हाला प्रभूने दिलेले आहे. आणि यामुळे येशू जर म्हणतो अरे की माझ्याकडे या, तर आपल्याला कोणाकडे जायला पाहिजे? प्रभू येशूकडे जायला पाहिजे, येशूकडे जायला पाहिजे. नंबर 2 आहे की इथेच आता त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला शिकवत आहे आणि माझे जीव आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका. आपल्याला कोणापासून शिकायचंय? येशू पासून शिकायचं. जगामध्ये खूप चांगले चांगले लोक आहेत, जगामध्ये खूप महान लोक होऊन गेलेले, जगामध्ये अनेक व्यक्ती आहे ज्यांना महापुरुष असं म्हटलेलं आहे. आमच्या पवित्र शास्त्रामध्ये देखील अनेक असे कॅरेक्टर आहे जे अतिशय धार्मिक होते आणि सामर्थ्यशाली होते. परंतु आम्हाला शिकण्यासाठी कोणाकडे जायचंय? येशूकडे जायचंय. प्रेज द लॉर्ड. हे सर्व जे व्यक्ती होऊन गेलेले, जे पवित्र शास्त्रामध्ये ज्यांची नोंद आहे, ज्यांना आपण महापुरुष म्हणतो किंवा त्यांना आपण संत म्हणतो, ते सर्व संत येशू मध्ये पुढे गेलेले आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु प्रियांनो, त्या संतांच्याकडे बघत असताना त्यांनी येशू प्रमाणे नम्रता धारण केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. संत आहे म्हणजे आपल्याला या दिवसामध्ये संत लोकांची जे पराक्रम ते बघायला मिळतात आहे. आपण जगामध्ये टीव्ही वर सगळीकडे बघत आहोत की ते कोणत्या प्रकारचे संत आहे आणि त्यांच्या आराधक, त्यांचे उपासक ते कशा प्रकारची भक्ती करतात. परंतु येशू वेगळ्या प्रकारचा देव आहे. तो गरिबांमध्ये राहिला, गरिबांमध्ये वाढला, गरिबांमध्येच त्याने कार्य केलं. ज्याला डोकं टेकायला जागा नव्हती, गरिबामध्येच वस्ती केली आणि तो सौम्य झाला, तो दासाचं स्वरूप धारण करणारा झाला आणि पापाच्या सर्व ओझे घेऊन तो कोणाप्रमाणे वजन केलं? अपराधाचं मरण त्याने स्वीकार केलं. प्रेज द लॉर्ड. असा देव जगामध्ये इतर कोणताही नाही. कुठे कोणत्याही देवाशी तुलना करा, असा देव तुला कुठेही सापडणार नाही. यावरून आम्हाला दिसते की येशू हा वेगळा देव आहे. आणि जर तुमचा आणि माझा देव वेगळा आहे तर त्याचे उपासक पण वेगळे असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आम्ही इतर जगातले उपासका प्रकार नसावे आणि त्याच्या उपासकाने त्याची आराधने आत्म्यावर खरेपणाने करावी, ही देखील देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. येशूला धन नको, कारण की येशू गरीब होता आणि गरिबीमध्येच राहिला, त्याला धनाची गरज नव्हती. येशूला संरक्षण, कोणीतरी माझ्यासाठी लढल आणि माझा बचाव करेल अशी गरज आहे की येशूला? नाही. अनेक लोक म्हणतात येशू ख्रिस्त देव होता तर स्वतःला का नाही वाचू शकला? देव असा देव काय कामाचा जो स्वतःलाच वाचवू शकत नाही, इतरांना कसं वाचवणार? हा प्रश्न जगाला नेहमीच पडणार आहे. त्याचे जे आलोचक आहे, त्याचा जो विरोध करणारे, ते म्हणतात जो देव स्वतःलाच वाचवू शकत नाही तर तुम्ही त्याच्याकडे कशा काय वाचण्याची अपेक्षा करतात? हो प्रियांनो, ही एक बाब लक्षात ठेवा की जगामध्ये सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे प्राण. प्रेज द लॉर्ड. जीवन. आणि आमच्या येशूने आम्हासाठी आपलं जीवन वधस्तंभावर बहाल केलं. प्रेज द लॉर्ड. येस. कारण की तो म्हणतो ह्या जगामध्ये तुमचा लढा तलवारीद्वारे नाही, बंदुकेद्वारे नाही, मिसाईलच्या द्वारे नाही, तोफांच्या द्वारे नाही, तर तुमचा आत्मिक लढा तो आकाशातले दुरात्म समूह बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. मनुष्य हे पापी असतील, मनुष्य हे अपराधी असतील, परंतु निश्चितच त्यांच्या विरोध करू नका, त्यांचा अपमान करू नका, कारण की ते देखील देवाची रचना आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला पापाचा द्वेष करायचा, पापीचा नाही. आणि येशू ख्रिस्त वधस्तंभावरून परत एक बार म्हणतो हे बापा यांना
कारण की हे काय करतात त्यांना कळत नाही. येस, आज जगामध्ये सुवार्ता गाजवण्याची याचीच गरज आहे की लोकांना कळत नाही ते काय करत आहे. आणि देव न्यायी आहे. देव कसा आहे? अजाणतेमध्ये कोणाचाही नाश व्हावा ही देवाला आवडणार नाही. प्रेज द लॉर्ड. कोणी न्याय करायला आल्यानंतर म्हणतं मला येशूच माहित नाही, तर मग त्याचा अर्थ आहे की त्याला कसं काय येशू न्याय म्हणून नरकामध्ये टाकणार आहे किंवा अपराधी घोषित करणार आहे, त्याला माहितच नाही. आणि त्यामुळेच प्रभू येशू ख्रिस्त हे स्पष्ट सांगतो की जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही घोषणा होणार नाही की येशू ख्रिस्त तारणारा आहे, तोपर्यंत माझं आगमन होणार नाही. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा येशू रहता वहां. येस, आम्हाला जायचं आहे तिथे, परंतु त्या जाण्याच्या अगोदर येशूचं आगमन, ज्याला रॅप्चर आपण म्हणतो, ते होणार आहे. परंतु त्याच समयी येशू न्यायाधीश म्हणून येणार आहे. त्यावेळेस तो वळलेला कोकरा म्हणून येणार नाही. आणि जर तो न्यायाधीश म्हणून येणार आहे तो न्याय करावाच जाणार. आणि तो न्याय करायला येत असताना निरपराधाला कधी देखील दंड होणार नाही. आणि यासाठी प्रियांनो, तो न्याय तुमच्या आणि माझ्यावर उतरून आलेला आहे. आता येशू ख्रिस्त पुढे आणखीन मत्तेकृ शुभवर्तमान याच्या 16व्या अध्यायामध्ये आणखीन एक स्टेटमेंट करतो. मत्तेकृ शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 24वा वचन कोणीतरी जोरात वाचा. की आता माझ्याकडे या, मी तुम्हाला काय देणार आहे? विसावा देणार आहे. पुढे 16:24 मध्ये येस, आता पुढे आणखीन घ्या. येशू करतो माझ्याकडे म्हणजे मी विसावा देईन. आता तो आणखीन पुढे एक स्टेटमेंट करते की ज्याला माझ्याकडे यायचंय त्याने काय करायला पाहिजे. पुढे तर त्यांनी कोणाचा त्याग करायचा? स्वतःचा त्याग करायचा. आणि पुढे माझ्या मागे येणाऱ्या व्यक्तीने स्वतःचा त्याग करावा आणि स्वतःचा वधस्तंभ घेऊन मला अनुसरावे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता ह्यावरून आपल्याला एक गोष्ट कळते. परत एक लक्ष देऊन ऐका, खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. यावरून एक गोष्ट आपल्याला कळते की येशू साठी वधस्तंभ हा जीवनाचा या जगात आल्यानंतर सगळ्यात महत्वाचा होता. बरोबर आहे? वधस्तंभाच्या शिवाय येशूचं आगमन आणि त्याचं बलिदान शक्य आहे का? नाही. जर तो वधस्तंभावर मेलाच नाही तर पुनरुत्थान नाही, आणि पुनरुत्थान नाही तर तुम्हाला आणि मला देखील स्वर्गीय राज्य नाही. कारण की ज्या प्रकारे येशूला मरण आहे त्या प्रकारे आम्हाला मरण आहे. ज्या प्रकारे येशूचं पुनरुत्थान आहे त्याप्रमाणे आम्हाला देखील पुनरुत्थान आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या प्रकारे येशू स्वर्गात जाणार आहे आम्हालाही घेऊन जाणार आहे. परंतु एक गोष्ट इथे त्याने महत्वाची सांगितली, आणि ती म्हणजे की ज्याने माझ्या मागे यायची त्याने आपला वधस्तंभ घेऊन मला अनुसरावे. प्रेज द लॉर्ड. आता याचा अर्थ स्पष्ट आणि स्पष्ट हा आहे की प्रत्येकासाठी एक वधस्तंभ नियोजित केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. रिपीट करतो, लक्ष देऊन ऐका. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या जगातच येणार होता त्यावेळेसच त्याचं नाव येशूच सांगितलंय की तो पापापासून आम्हाला ताराव्यास येणार आहे. याच्या जन्मामध्ये नावामध्ये घोषणा केली. पुढे जाऊन जेव्हा तो सेवेसाठी पुढे येऊ इच्छित होता तेव्हा बाप्तिस्मा करणारा योहान काय म्हणतो? हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. पुढे जाऊन आपल्याला दिसतं की येशू ख्रिस्त निश्चित म्हणतो की त्याचा गौरव करण्याची वेळ आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे त्याने स्वतः सांगितलं की कसा गौरव होणार आहे हे पण त्याने स्पष्ट सांगितलं. त्याकडे आपण पुढे जाऊ. परंतु येशू ख्रिस्ताचं जीवन याचा सगळ्यात सर्वोच्च भागापैकी एक आहे तो वधस्तंभ. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळेच गुड फ्रायडेच्या दिवशी आपण त्या 7 उद्गाराचं आठवण करतो. आणि जगामध्ये सगळ्यात जास्त जर प्रभू येशू ख्रिस्ताला कुठेही दर्शवलं जातं तर कुठे दाखवलं जातं? वधस्तंभ. कुठे दाखवलं जातं? वधस्तंभ. मुकुट घातलेला सिंहासनावर बसलेला येशू ख्रिस्त कुठे कुठे दाखवलंही जात असत. परंतु सगळ्यात जास्त कोणतं जर चित्र जग प्रसिद्ध आहे तर ते कोणतं आहे? वधस्तंभावर खिळलेला प्रभू येशू. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे काय लिहिलेलं आहे की ज्याला माझ्या मागे यायचंय त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ घेऊन मला अनुसरावे. प्रेज द लॉर्ड. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या प्रकारे येशूसाठी वधस्तंभ नियोजित होता त्यासाठी तुम्हा आणि माझ्यासाठी पण एक वधस्तंभ नियोजित आहे. प्रेज द लॉर्ड.
सगळ्यांना येशू ख्रिस्त वधस्तंभावर खेळलेला आवडतो. माझ्या येशू ख्रिस्ताने किती दुःख सहन केलं, माझ्या येशू ख्रिस्ताने फटके सहन केले, माझ्या येशू ख्रिस्ताच्या हातापायाला खिळे टोकले, माझ्या येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर निश्चितच काट्यांचा मुकुट दिलेला आहे, त्याचे वस्त्र हिरावलेले, त्याचा अपमान केला, त्याच्यावर थुकले, वेताने मारले. या सर्व गोष्टी आपण आठवतो आणि आपण खूप शोक करतो, दुःख करतो. परंतु मला वधस्तंभ नको. आपण अनेक जण म्हणतो येशूने वधस्तंभ सहन करून घेतला, मग आम्हाला मुक्ती मिळालेली, आम्हाला तारण मिळालं, आमचा वधस्तंभ आम्हाला कशाला पाहिजे? झाला ना आता वधस्तंभचा खेळ येशूपर्यंत चालला, आता वधस्तंभ कशाला? आणि आपल्या सर्वांनाही माहिती आहे की आता कोणालाही वधस्तंभावर देतात का? जगामध्ये देतात का? नाही. काळानंतर काही 100, 150, 200 वर्षानंतर ही प्रथा जी रोमन सत्तेमध्ये होती किंवा सिरियाकडून आलेली होती, ती प्रथा बंद पडली. की क्रूर प्रथा होती ती बंद पडली. मग आता येशू ख्रिस्त का म्हणतो की तुम्ही प्रत्येकाने वधस्तंभ घेऊन मला अनुसरायचे आहे? मग आमचा वधस्तंभ कुठे? जर तुम्ही मला विचारते पाळकता तुमचा वधस्तंभ कुठे, मला दाखवा. किंवा मी तुम्हाला कोणाला विचार की दाखवा तुझा वधस्तंभ कुठे, तर आपण नाही दाखवू शकत. आपणकडे म्हणा हा पाळकसाहेब आहे माझ्याकडे वधस्तंभ. कुठे? हे बघा गळ्यामध्ये टांगलेला वधस्तंभ. पाळकसाहेब आहे इथे काय टेटू मधून काढलेला वधस्तंभ आहे. पाळकसाहेब आहे माझ्या बघा बायबल मध्ये इथे एक वधस्तंभाचा फोटो आहे. परंतु हा आणि हे प्रतिकात्मक वधस्तंभ येशू ख्रिस्ताला नको आहे. मग येशू ख्रिस्ताला कोणता वधस्तंभ हवा आहे? येशू ख्रिस्ताने तुमचे माझे पाप, अपराध, शाप, व्याधी त्या वधस्तंभावर वाहिलेले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि जर माझ्याकडे एक वधस्तंभ आहे तर मला काय व्हायचंय? हा प्रश्न गांभीर्याने आपण विचार करणं गरजेचं आहे. स्वतःला विचार की येशूने माझ्यासाठी वधस्तंभ वाहिले आणि तो स्पष्ट म्हणतो की ज्याची माझ्या मागे येण्याची इच्छा असेल, म्हणजे तो माझा फॉलोअर व्हायचंय तुम्हाला, तर तुम्हाला देखील एक वधस्तंभ आहे आणि तो घेऊन मला अनुसरायचा आहे, आत्मनिग्रह करायचा आहे, ते घेऊन चालायचं. तर माझ्या वधस्तंभावर मला करायचं तरी काय? काय माझ्या हातापायाला खिळे ठोकणार आहे का? माझ्या काट्याचा मुकुट घातणार आहे का? माझे पण कपडे तसेच हिरावून घेणार आहे? काय करणार आहे नेमकं मी? आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की वधस्तंभ हे अपमानाचं प्रतीक आहे. जेव्हा आपण वधस्तंभाच्याकडे मागील जवळपास 2000 वर्षाच्या अगोदरचा काळ बघतो, तेव्हा त्या वधस्तंभावर खिळले जाणारे लोक कोण होते? सेवक होते, खूप मोठे दास होते, असं होतं का? नाही. अपराधी, असे अपराधी ज्यांना मृत्यूदंड दिला जातो. आपल्याला माहिती आहे भारत सरकार देखील किंवा कोणत्याही राष्ट्रामध्ये फार वेगळा सगळ्यात घृणित अपराध करणारा या व्यक्तीलाच वधस्तंभावर देतात. कोणालाही देतात का वधस्तंभावर? नाही. याचा अर्थ आहे फारच क्रूर व्यक्ती जो आहे त्याला वधस्तंभावर देतात. ज्याचे फार कट्टर अपराधी आहे, ज्याच्या राहण्याने, त्याच्या जिवंत राहण्याने अनेक लोक ह्या गुन्ह्याकडे प्रवृत्त होतील, हा गुन्हा संपावा आणि गुन्हेगारांना वचक बसावा, असं मारलं जातं, अशा क्रूर शिक्षा दिली जाते. मी जर हे केलं तर मला क्रूरतम शिक्षा मिळेल, त्यापेक्षा मी हे न केलेले बरं. हा धडा शिकवण्यासाठी वधस्तंभ होता. परंतु वधस्तंभाच्याकडे जेव्हा फटके मारत मारत जात असेल लोक गुन्हेगार, तर ते लहान लेकरं घाबरून जात असेल, किंचाळत होते. स्त्रिया जे त्यांच्या जवळच्या होत्या, ते अपराधी असलं तरी आपला आहे म्हणून काय करत असतील, ते रडत असे. त्याचप्रमाणे आपल्याला असं दिसतं की त्यामध्ये त्या व्यक्तीला अपमानित करण्यासाठी लोक थुंकत होते, लोक त्याच्यावर हसत होते, लोक त्याच्या थट्टा करत असे. कोणासाठी? क्रूर अपराधी आहे म्हणून. त्याचप्रमाणे त्याला फटके, त्याचा छळ केला जात असेल, त्याला मारून मारून त्याच्या शरीरातून रक्त काढण्यात येत असेल, त्याला त्याचं छळ मध्ये पाणी न देणं व इतर सर्व गोष्टी त्याच्या बरोबर झाल्या, अशा प्रकारची वेदना कलह करणारे लोकांसाठी वधस्तंभ नियोजित केला होता. प्रेज द लॉर्ड. येशू यापैकी कोणी होता का? हो. येशूने कोणता गुन्हा केला? आणि आपल्याला माहिती की येशू कोणत्याही गुन्ह्यास पात्र नव्हता, परंतु तरी देखील त्या लोकांनी का खेळलं? कारण की हा म्हणतो की मी देवाचा पुत्र आहे, आणि देवाचा अपमान, यहोवाचा अपमान केल्यामुळे त्याला काय करायला पाहिजे? नियमशास्त्राच्या अनुसार त्याला मृत्यूदंड मारायला पाहिजे. परंतु नियमशास्त्राची शिक्षा काय होती? धोंडमार. लक्षात ठेवा, नियमशास्त्राची शिक्षा जी स्टेफनला झालेली आहे, किंवा मागे आपण त्या
पापी स्त्रीच्याकडे बघतो, काय करायची शिक्षा दिली नियमशास्त्राने? धोंडमार करा. पण ही धोंडमार शिक्षा झाली का येशूला? नाही. येशूला वधस्तंभाची शिक्षा झाली, जी रोमन सत्ताची शिक्षा होती. धोंडमार ही कोणाची? यहुदी लोकांची शिक्षा होती. त्याला जास्त जास्त क्रूरतेने मारावं. आणि त्यामुळे रोमन सत्ताला देखील वाटलं की यापुढे कोणी पण स्वतःला यहुद्यांचा राजा म्हणू नये. काय म्हणू नये? यहुद्यांचा राजा म्हणू नये. म्हणून त्याला अशा प्रकारची शिक्षा देण्यात आली. प्रेज द लॉर्ड. आता प्रश्न हा येतो की येशू गुन्हेगार होता का? येशूने काही चुकीचं कार्य केलं होतं का? नाही. मग आपण जर कोणतं पण चुकीचं कार्य करत नाही, आपण कोणताही गुन्हा करत नाही, कोणीतरी आपल्याला बोललं लोक, तर आपल्याला नुसतं बोललेलं पण आवडत नाही. हो, आम्हाला असं काय बोलतात, आम्ही काय केलं, तुम्ही काय खाऊ पिऊ घालतात का? लगेच आपण उत्तर देतो. आपला स्वाभिमान जागृत होतो. आम्ही कोणीतरी विशेष आहो हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे तुम्ही कोण आहे मला दंड देणार, अशा प्रकारे आपण लगेच चवताळून उठतो. तर मग त्या वधस्तंभाचं कसं काय तुम्ही नम्रता येशू ख्रिस्ताचे धारण करता? प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या बद्दल अनेकांना वाटतं, अहो पाळक साहेब काय करावं, आमच्या घरामध्ये गरिबी आहे, आमचे लेकरं शिकत नाही, आम्हाला राहायला घर नाही, आमच्या घरामध्ये कधी चांगलं घडत नाही, आम्हाला नोकरी मिळत नाही, आमचं लेकरांचं कल्याण होत नाही, आमच्या घरामध्ये मृत्यू झाला. मग ह्याच्या वधस्तंभ उचलल्यासारखं आहे ना? हेच तर वधस्तंभ आम्ही उचलत आहोत. ही थट्टा लोक हसतात आमच्यावर, सगळे काय टिंगल करतात आणि आमचं कधीच भलं होत नाही, आमचं सतत अपमान होत आहे. हेच वधस्तंभ उचललं नाहीये का? प्रियांनो, चुकत आहे आपण, तिथे चुकत आहात. हा वधस्तंभ उचलणे नाही. यस, ह्याच्यामध्ये अपमान आहे, ह्याच्यामध्ये छळ आहे, ह्याच्यामध्ये रडणं आहे, ह्याच्यामध्ये विविध प्रकारच्या गोष्टी, हे जे मरणाप्राय यातना सगळं काही असेल, परंतु येशूला पत्करण्यासाठी हे काही वधस्तंभाचं छळ नाही. हे छळ जे आहेत ते जगामध्ये आमच्या कृतीचा परिणाम आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही चांगले काम करत नाही, ते प्रतिफळ आम्ही भोगत आहोत. त्यामुळे किंवा लक्ष द्या आता, किंवा उदाहरण मी देऊ शकतो की कमळ कुठे खेळतो का? एवढं सुंदर फळ, एवढं सुंदर फूल, एवढं प्रसिद्ध, जो भारताचं नॅशनल आपण म्हणतो फ्लावर पण काय आहे? कमळ आहे. आणि हे कुठे खेळतं? चिखलामध्ये आपल्याला दिसतंय. हिरा जो आहे किती महाग आहे. सोनंच एवढं महाग झालं तर हिऱ्याची किंमत किती असेल आपण नुसतं स्वप्नात बघतो, पण तो आपल्याकडे, आपल्या हातात, आपल्या घरात, गळ्यात, अंगठीत असावा. सगळ्यांना आवडतं डायमंड. पण तो हा डायमंड कुठे मिळतो? कोळशाच्या खाणीत, घाणेरड्या जागेमध्ये. कमळ कुठे खेळतो? चिखलामध्ये खेळतो. आणि त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर सोनं जर चमकवायचं आहे आणि आपण सोनाराकडे गेलो तर सोनाराने म्हटलं, आणा इकडे, हे सर्फचं पाण्यात बुडो रे, जरा घासून देत, आपण घेणार का हो? म्हणून काय, हे तर आम्ही घरी करू शकतो, हे काय चमकवायचं नाही, आम्हाला तुमच्या पद्धतीने त्याला चमकून द्यायचं आहे. बरोबर आहे. सोनार कशाने चमकवणार? ते अग्नीमध्ये. त्याच्याकडे एक छोटा असतं, आपण बघितलं असेल, फायर असतं, आणि ते फायरच्या मध्ये त्याला टाकल्यानंतर ते लगेच उजळून निघतं. तो लगेच काय होतं? चमकायला लागतो. अग्नी कोणाला आवडतं? तुम्हाला मला चटके दिले तर आवडेल का? नाही, मला चमकायचं आहे सोनार साहेब, जरा मला पण सोन्यासारखं चमकवा की, जरा द्या मला चटके. ते घेणार आहे का आपण चटके? आपण चमकणार आहे का? नाही. त्यांनी चटका दिला तर काळा दाग आहे ना, आयुष्यभर जाणार नाही, गोरा व्यक्ती काळा होऊन जाईल. प्रियांनो, ह्या सर्व गोष्टी मौल्यवान आहे. एका बाजूला राष्ट्रीय फूल आहे, एका बाजूला डायमंड सारखं मौल्यवान धातू आहे, एका बाजूला सोन्यासारखं जे एक धार्मिक किंवा वैवाहिक जीवनामध्ये उपयोगात आणणारं असं धातू आहे. परंतु हे सगळं विचित्र जागेमध्ये जन्म घेतात. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, एकच गोष्ट तुम्हाला आणि मला लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही माझ्या दृष्टीने अमोल आहात. प्रेज द लॉर्ड. तुमची आणि माझी किंमत सोन्यापेक्षा, हिऱ्यापेक्षा, कमळपेक्षा पण मोठी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते सौंदर्य तुमच्यामध्ये आहे म्हणून तुम्ही माझे आहात. प्रेज द लॉर्ड.
आम्ही येशूचे आहोत आणि आपण रडत आहोत. आम्ही येशूचे आहोत, आम्ही पापात आहोत. आम्ही येशूचे आहोत, आम्ही दलदल आणि चिखलामध्ये आहोत. हे कधी देखील शक्य होणार नाही. आम्ही त्याच्यामध्ये राहून दलदलीमध्ये असो, खाणीमध्ये असो किंवा अग्नीमध्ये असो, आम्ही चमकणार म्हणजे चमकणारच. प्रेज द लॉर्ड. कारण की त्याने तुम्हाला मौल्यवान धातू म्हणून निवडून घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे या घाणीमध्ये राहत असताना देखील, या अशुद्धतेमध्ये राहताना देखील, या पापामध्ये देखील राहत असताना देखील तुम्ही आणि मी वेगळे आहोत. कारण की या अशुद्धतेचा फटका तुम्हाला मला बसत असताना देखील तुम्ही सौंदर्य ख्रिस्तामध्ये राखलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. चिखलामध्ये राहून घाण लागू दिली नाही, खाणीमध्ये राहून तिकडचे जे काही कोळशाची सर्व प्रकारची मलिनता आम्हामध्ये राहू दिली नाही. आपण अग्नीमध्ये राहून देखील तापदायक नाही तर आम्ही थंड आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि ह्यामुळे तुम्ही आणि मी जगात वेगळे आहोत. कारण की आम्ही या सर्व अग्नीतून, या सर्व गलिच्छेतून पुढे आलेले देवाचे निवडलेले आणि पात्र आणि आशीर्वादित पात्र आणि विशेष कोण जो येशू